बांगलादेशीने हाकलायचं वगैरे हे त्यांचे कार्यक्रम सुरू असतात. पण जेव्हा पैशाचा विषय येतो, बिटिंग सेटिंग आणि जुगाराचा विषय येतो, तेव्हा भारत आणि पाकिस्तान सामने खेळायला जय शहांना परवानगी दिली जाते. जय शहांना. जय शहा कोण आहेत? तर अमित शहांचे चिरंजीव आहेत, देशाचे गृहमंत्री, स्वतःला प्रखर राष्ट्रभक्त वगैरे समजून घेणारे. माझा असा प्रश्न आहे, कालच देवेंद्र फडणवीसांनी टिपू सुलतानचा विषय काढला की टिपू सुलतान किती क्रूरकर्मा होता आणि टिपू सुलतानचं उदात्तीकरण वगैरे 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 वगैरे. ठीक आहे, त्याच्यावर मी नंतर बोलेन. पाकिस्तान टिपू सुलतानला नायक मान, हिरवा. पाकिस्तान जसं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो, तसं पाकिस्तानमध्ये टिपू सुलतान हा नायक आहे. मग टिपू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तान बरोबर क्रिकेट भारत खेळत असेल तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजपने त्याचा धिक्कार आणि निषेध केला पाहिजे ना. पाकिस्तानमध्ये टिपू सुलतानवरती धडे आहेत, पाकिस्तानमध्ये टिपू सुलतानचे पुतळे आहेत, पाकिस्तानमध्ये टिपू सुलतान हा नायक आहे, त्यांचा योद्धा आहे. तसं जर असेल तर देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रभक्ती जी उर्मी आहे ती अशी त्यांच्या सगळ्या भाजपची अशी उचल मिळून वर आली पाहिजे. आणि टिपू सुलतानला जे पाकिस्तान नायक मानत आहे त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळणार असाल तर मी धिक्कार करतो या क्रिकेटचा, असं देवेंद्र फडणवीस आणि या भाजपच्या लोकांनी सांगायला पाहिजे. पण सांगत नाही, ते ढोंगी लोक आहेत. कारण या क्रिकेटमधून पाकिस्तान बरोबरच्या सगळ्यांना पैसे मिळतात. आणि किती पैसे मिळतात? तर शेकडो 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 कोटी. भारत पाकिस्तान सामन्यावर सगळ्यात जास्त जुगार खेळला जातो, बेटिंग खेळला जातो. आणि मी मागे सांगितलं, मागच्या सामन्यातून पाकिस्तानला या बेटिंगमधून 25,000 कोटी पाकिस्तानात गेले. सरकारपेक्षा माझ्याकडे जास्त माहिती आहे, कारण त्या बेटिंगमधला काही वाटा सरकारमधल्या लोकांनाही जात असतो. 25,000 कोटी मागच्या सामन्यात पाकिस्तानमध्ये गेले. आता त्याच्यापेक्षा जास्त जातील. सगळ्यात जास्त बेटिंग जगभरातून या पाकिस्तानच्या सामन्यावर लावलं जातं. आणि हाच पैसा मग पुलवामा, पहलगावमध्ये जे अतिरेकी हल्ले करतात ना, त्यांच्यापर्यंत पोचतो. हे पाप भारतीय जनता पक्षाचं आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा, फडणवीस ही तुमची ढोंग याच्यातून उघडी पट्ट्या झाली. कळलं? करा ना, निषेध करा, धिक्कार करा. पाकिस्तान बरोबर खेळणार ना असं एकतरी भाजपवाला सांगतोय का? नाही ना. जो पाकिस्तान तुम्ही टिपू सुलतान करताना टिपू सुलतानला जो पाकिस्तान नायक मानतो, हिरो मानतो, वॉरियर मानतो, त्याच्यावर क्रिकेट कसं काय खेळू शकता तुम्ही? फोटो उतरवणं वगैरे ठीक आहे हो, उपमहापौराच्या दालनातला किरकोळ गोष्ट आहे ती. मी सांगतोय ती सत्य. पाकिस्तानात नायक मानणाऱ्या टिपू सुलतानला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणतात की त्याची शिवाजी महाराजांसोबत समक्ष. एक लक्षात घ्या, माझा मुद्दा भरकटवू नका. तो सपकाळांचा आणि काँग्रेसचा आम्ही बघू का असेल. टीका कोणी केली आहे? सगळ्यात आधी धमक्या कोणी दिल्या? फडणवीसांनी दिल्या. हे चालणार नाही वगैरे वगैरे, भाजपचं आहे ना. मग हे कसं चालतं? टिपू सुलतान याची छत्रपतीशी तुलना आणि बरोबरी होऊ शकत नाही, याच्याविषयी काय दुमतच नाही. ते कोणी काय बोलत असेल सोडून द्या. टिपू सुलतान हा भारतातला एक राजा होता, म्हैसूरचा. इंग्रजांविरुद्ध लढला, इंग्रजांविरुद्ध लढताना तो मृत्युमुखी पडला. हे सगळं इतिहासामध्ये, ते काय सांगायची गरज नाही. ते सांगायची गरज आहे का? अजिबात नाही. पण माझा मुद्दा जो आहे तो भरकटवू नका. टिपू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तान बरोबर तुम्ही क्रिकेट कसं खेळता, हा माझा मुद्दा आहे. माझा विषय संपला. सर, या 2013 मध्ये मुंबईतील एम पूर्व विभागात आताच्या महापौर आहेत, तर त्यांनी जो प्रस्ताव ठेवलेला होता आणि त्यावेळी जे नाव आहे टिपू सुलतान हे नाव आहे ते एका रोडला देण्यात आलेलं होतं. ज्यावेळी टिपू सुलतान मार्ग, त्यासोबतच 2001 मध्ये अंधेरी येथे शहर मैसूर आहे ना, काही बगीचाची नावं, काही याची नावं. हे कोणी ऋतू तावडे यांनी केलं होतं का? आणि दुसरं 2001 मध्ये भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी हे जे नाव आहे त्याचा प्रस्ताव आहे ना, 100% आहे. याच्यावर त्यांनी उत्तर दिली पाहिजेत ना. हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर तुम्ही टीका करताय, हे ठीक आहे. पण मुंबईमध्ये
मानखुर्दला एका बगीच्याला नाव देण्याचा प्रयत्न झाला. हे सगळे कोण होते? आज तुमच्या भाजपमध्ये आहे सगळे. हे सगळे लोक टिपू सुलतानवाले आज भारतीय जनता पक्षात तुम्ही घेतलेले आहात म्हणून ते शुद्ध झाले का नाही? त्यांची विचारधारा तीच आहे. कोणी मुंबईचा महापौर बनला, कोणी खासदार बनले, कोणी सगळे भाजपमध्ये आहेत. टिपू सुलतानला नायक मानणारे सगळे भाजपमध्ये आहेत. फडणवीस अभ्यास करा जरा. आणि माझा मुद्दा परत कायम आहे. भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा निषेध करा, धिक्कार तरी करा राष्ट्रवादी म्हणून, कारण पाकिस्तान टिपू सुलतानला त्यांचा नायक मानतं. मनसेने लाईव्ह प्रक्षेपण केलंय. नाही मला माहित नाही. त्याचबरोबर काल तुम्ही ट्विट केलं होतं राहुल नार्वेकर यांच्या संदर्भात वाद. आता त्यामध्ये एक अपडेट असे समोर आलेले जे वाद करत होतं ते म्हणतायत की राहुल नार्वेकर यांचा काही संबंध हा, एक नव्हता. लक्षात घ्या, व्हिडिओ बघितल्यावरती कळतं. आणि नंतर कोणता दबाव, काय देवाणघेवाण झाली. मी त्याच गावातला आहे. ज्या गावच्या बुरी त्याच गावच्या बाबळी. अजून काय समोर आणलं तर विधानसभा अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागेल एवढं सांगतो. माझाही जन्म कर्म अलिबागचाच आहे, त्याच भागातला आहे. माझ्याकडे जास्त माहिती आहे काय आहे ते. क्वालिटी कंट्रोल